नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ग्रेव्हियन्स सबमिट केला असेल, तर तुमचा फॉर्म अनलॉक झाला असेलच आता. ठीक आहे. अशा प्रकारे जर तुमचा फॉर्म युअर फॉर्म इज अनलॉक असं लिहून येतं आणि अनलॉक जर झाला असेल, तर बघा तुम्हाला काय केलेलं होतं या ठिकाणी. तर या स्टुडंटचं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं होतं फक्त. कोणतं? नॉन क्रिमिलियर. जसं तुमच्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता, है ना. जसं नॉन क्रिमिलियरच्या ठिकाणी इथे जर गेलो आपण, तर यानं काय रिसिप्ट रिसिप्ट अपलोड केलेली आहे. आता ही रिसिप्ट काय करायची, याला कॅन्सल करायची आहे. ओके, तर याला क्लोज करू आपण. नॉन क्रिमिलियर इथून डिलीटचं ऑप्शन आहे, ते डिलीट केलं आपण आणि परत नवीन काय करायचं आहे, आपल्याला नॉन क्रिमिलियर अपलोड करायचं आहे. या केसमध्ये आपण इथे गेलो, हे नॉन क्रिमिलियर आणि अपलोड. युअर फाईल हॅज बीन अपलोड. आता इथे वेववरती क्लिक करा, दिसतंय का बघा, इथे नॉन क्रिमिलियर दिसत आहे. ठीक आहे. तर नॉन क्रिमिलियर याचा अपलोड केलेला आहे. आता याला आपण सेव्ह अँड प्रोसीड करू. ठीक आहे. आता सेव्ह अँड प्रोसीड केल्यावर कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म नाऊ असं ऑप्शन येतं. ठीक आहे. तर याच्यावरती क्लिक केलं तरच तुमचा फॉर्म जो आहे तो एफ सीकडे जातो. अदरवाईज तुमचा फॉर्म अनलॉकच राहतो. ठीक आहे. त्यामुळे कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म नाऊ याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कधी? हे केल्यानंतर, सर्व डॉक्युमेंट तुमचं जे काही प्रॉब्लेम होता सॉल्व केल्यानंतर. ठीक आहे. आता या ठिकाणी सध्याचं क्लोज करतो मी. जर इन केस एखाद्या विद्यार्थ्याचे रिझर्वेशन चेंज करायचं असेल, तर इथे जाऊन रिझर्वेशन चेंज करू शकतो. क्वालिफिकेशन डिटेलमध्ये क्वालिफिकेशन डिटेल चेंज करायची असेल ते करू शकतो. त्यानंतर फोटो चेंज करायचा असेल तो करू शकतो, है ना. जे आहे इन्कम, कोणाचं TFWSचं नो करायचं असेल ते पण करू शकतात. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचे चेंज करायचे आहेत. ठीक आहे. आणि शेवटी डॉक्युमेंट्स डिटेलवरती जाऊन परत एकदा चेक करू आपण, नॉन क्रिमिलियर आले की नाही. आलेलं आहे. सेव्ह अँड प्रोसीड करून सबमिट करून द्या. ठीक आहे. कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म नाऊ याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आता तुमचा फॉर्म काय झाला? लॉक झाला. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा ग्रेव्हियसच्या नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. ओके. तुमचा फॉर्म हा लॉकच असायला पाहिजे. ठीक आहे. चेक करा, ग्रेव्हियन्स सबमिट केल्यावर तुमचा फॉर्म अनलॉक झाला असेल तर तुमच्या प्रॉब्लेममधले त्रुटी सॉल्व करा आणि परत रिसबमिट करून द्या. ठीक आहे. थँक्यू.